आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील क्रम हा जो घटक आहे, क्रम या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. क्रम या घटकामध्ये एकूण 4 उपघटक आहेत आणि त्याच्यावर आधारित आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न येणार आहेत. आणि मग त्याच्यावरचे आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे या संबंधात आपण क्रम या घटकामध्ये पाहणार आहोत. याच्यातला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे संख्या. क्रम निसर्गातली कोणतीही घटना आपण पाहिली ना तर ती ठराविक क्रमानं ठराविक चेननं होत असते. उदाहरणार्थ उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो आणि हिवाळ्यानंतर पुन्हा उन्हाळा येतो. हे चेन सतत चालू असतं. म्हणजे कोणतीही घटना ही ठराविक क्रमानं घडत असते किंवा ठराविक क्रमानं होत असते. अगदी तसंच इथं आपण क्रम या उपघटकामध्ये पाहणार आहोत. इथं आपण पहिला जो यातला उपघटक आहे तो म्हणजे संख्या. संख्यांची एक ठराविक अशी मालिका दिलेली असते, ठराविक क्रम आपला दिलेला असतो आणि त्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे क्रमाने येणारी संख्या कोणती असेल हे आपल्याला शोधावं लागतं. आणि म्हणून आता आपल्याला याच्यामधल्या उपघटक जो पहिला आहे तो आहे संख्या आणि या संख्यांमधले महत्त्वाचे मुद्दे आहेत. या उपघटकामध्ये संख्यांची एक मालिका दिलेली असते, ठराविक क्रमानं अशी एक मालिका दिलेली असते. ती मालिका तशीच पुढे सुरू राहण्यासाठी पर्यायातील एक संख्या निवडावी लागते. म्हणजे आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या निवडायची आहे. याचा अर्थ आपल्याला त्या मालिकेमध्ये त्याच क्रमानं प्रश्नचिन्हाच्या जागी नेमकं काय येईल, मालिका तर ती पूर्ण झाली पाहिजे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या तर आली पाहिजे. मग हे सगळं करून मग आपल्याला ही मालिका पूर्ण करावी लागते. मालिका कशाची आहे हे समजल्याशिवाय प्रश्नचिन्हाच्या जागीची संख्या ओळखता येणार नाही. मग ती मालिका नेमकी कशाची आहे, समसंख्यांची आहे, वर्गसंख्यांची आहे, घनसंख्यांची आहे, त्रिकोणी संख्यांची आहे, फरकाचा संबंध आहे. नेमकं त्याला नेमका संबंध कुठला आहे हे आपल्या लक्षात आल्याशिवाय आपल्याला ती नेमकी मालिका कळल्याशिवाय आपल्याला त्याचं उत्तर काढता येणार नाही. यामध्ये संख्यांच्या प्रकारची मालिका, संख्यांचे जे काही प्रकार आहेत मग त्याच्यामध्ये समसंख्या आहेत, विषम संख्या आहेत, वर्गसंख्या आहेत, घनसंख्या आहेत, त्रिकोणी संख्या आहेत. हे जे संख्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत या संख्यांच्या प्रकारावर एक मालिका अशी दिली जाते. म्हणजे काय केलं जातं तर सगळे मूळ संख्या एका पुढे एक दिल्या जातात आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलं जातं. याचा अर्थ ही मालिका कशाची तयार झाली तर ही मालिका ही मूळ संख्यांची मालिका तयार झाली. म्हणजे अशा पद्धतीने ती मालिका नेमकी कशाची आहे तर संख्यांच्या जे प्रकार आहेत, संख्यांचे जे प्रकार आहेत त्याची एक मालिका तयार झालेली असते. उदाहरणार्थ आपल्याला असे ओळीने दिलेले आहेत संख्या की 100, 121, 144, 169, 196 पुढं प्रश्नचिन्ह. मग ही मालिका नेमकी कशाची आहे तर ही मालिका जी आहे ती वर्गसंख्यांची मालिका आहे. म्हणजे संख्यांचे जे काही प्रकार आहेत या संख्यांच्या प्रकारावर म्हणजे एक मालिका आपल्याला दिली जाते. त्याच्यानंतर दुसरं येतं ते म्हणजे फरक. पहिल्यांदा संख्यांच्या मालिका दिल्यानंतर जर आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या काढायची असेल ना तर पहिल्यांदा त्यातला फरक बघायचे. काय काय फरक, कितीचा फरक आहे आणि मग त्या फरकामध्ये काय नियम लावलेला आहे हे एकदा ओळखता आलं की आपल्याला याच्यावरची मालिका सोडवता येते. पुन्हा फरकाचा फरक, कधी कधी एखादा प्रश्न जर अवघड काढायचा असला ना तर कधी कधी काय केलं जातं, त्या संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांचा फरक काढला जातो आणि पुन्हा त्या फरकाचा फरक काढला जातो. वर्गसंख्यांची मालिका असते, घनसंख्यांची मालिका असते. त्याच्यानंतर मालिकामध्ये आणखी एकाआड एक संख्या घेतल्या जातात. ही एक मालिका असते, आपल्या लक्षात येत नाही पण अशी एक मालिका घेतली जाते की एकाआड एक संख्या घेतल्या जातात आणि त्यांचा संबंध लावला जातो. त्याच्यानंतर आणखी ह्या क्रमामध्ये येतात मागील संख्येवर क्रिया करून. म्हणजे ही 25 आहे तर 25 वर या संख्येवर काय क्रिया केली तर 25 आणि इथं आलंय 32. मग इथं काय नेमका संबंध आला याचा हा आपल्याला कळला पाहिजे.
मग आपल्या लक्षात आलं पाहिजे की 25 मध्ये काय केलेलं आहे, तर 25 अधिक याच्या अंकांची बेरीज त्याच्यात मिळवलेली आहे. म्हणजे काय केलं, ही जी मागची संख्या आहे ना, या मागच्या संख्येवर काहीतरी क्रिया करून पुढची संख्या आपल्याला मिळत असते. जर इथं 25 आहे आणि 25च्या पुढं जर इथं 37 आलं ना, तर मात्र आपल्याला पाहावं लागेल की इथं 25 पासून इथं 37 नेमकं आलंय कसं. तर आपल्या काय झालंय, तर इथं 12 मिळवलं, मग 12 मिळवलं, किंवा इथं जर असं 35 असेल तर मग काय येणार आहे, तर इथं 10 मिळवलं. म्हणजे काय केलं, यांचा गुणाकार 2 गुणिले 5 बरोबर 10 हे या त्या संख्येमध्ये मिळवलं. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला या मागील संख्येवरील क्रिया करून पुढील संख्या मिळवावी लागते. कधी कधी अंश छेदाचा संबंध ठेवला जातो. मग तो संबंध अंश आणि छेदामध्ये काय नेमका संबंध आहे, तो संबंध आपल्याला पाहावा लागतो. आणि मग या अशा मालिका दिलेल्या असतात आणि त्या मालिका आपल्याला ओळखायच्या असतात. महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं की ती मालिका नेमकी कशाची आहे हे जर आपल्याला कळलं तरच आपल्याला त्याचं उत्तर शोधता येणार आहे. म्हणून मालिका शोधता आली पाहिजे. आता आपण साधारण आपल्याला जे मुद्दे, गरजेचे मुद्दे होते ते आपण पाहिले की ह्याच्यावर आधारित असे प्रश्न असू शकतात. मग आता आपण याची क्रमाने येणारी संख्या सूचना नेमकी कशी असते बघा. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा. क्रमानं आली पाहिजे, त्या पुढं जसा क्रम ठेवलेला आहे ना तसाच क्रम पुढं आला पाहिजे. आणि ती मालिका नेमकी ओळखून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखायची आहे. चला बघूया. इथं आता पहिला प्रश्न दिलाय आपल्याला. पहिल्या प्रश्नामध्ये 12, 14, 18, 24, 32 प्रश्नचिन्ह. म्हणजे इथं नेमकी ही मालिका कशाची दिलेली आहे, हा इथं नेमका क्रम कोणता ठेवलेला आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग काय करायचं, तर इथं आपण बघितलं. मग आता पहिल्यांदा काय करायचं, नेहमी ह्या संख्यांची मालिका बघताना ना पहिलं बघायचं संख्यांच्या कुठल्या प्रकारात बसतंय का. म्हणजे समसंख्या, विषमसंख्या, वर्गसंख्या, घनसंख्या ह्याच्यात कुठं बसतंय का ते पहिलं बघायचं. त्याच्यानंतर काय करायचं, त्यातला फरक बघायचा. त्याच्यामधला जो फरक आहे ना तो फरक आपल्याला बघायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा पुढचा प्रकार, मागील संख्येवर क्रिया करून पुढची संख्या मिळवणे, हा एक प्रकार आला. आणि यातला चौथा प्रकार येतो तो म्हणजे एकाआड एक संख्या. मग ह्या शोधायच्या असतात. इथं आपण आता पहिला प्रकार बघूया. पहिल्यांदा काय करायचं, तर संख्यांच्या कुठल्या प्रकारानुसार जुळतंय का हे. 12, 14, 18, 24, 32 नाही कुठल्या प्रकारात बसत. म्हणजे वर्गसंख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या याच्या कुठल्याही प्रकारात बसत नाही. मग आता आपलं काय ठरलंय की आपण लगेच यांचा फरक बघायचा. कारण बरेचसे प्रश्न हे, बऱ्यापैकी प्रश्न हे फरकावर अवलंबून असतात. आणि म्हणून इथं बघूया आपण 12 आणि 14 यांच्यामधला आपण जर फरक काढला तर तो 2 येतो. 14 आणि 18 याच्यामध्ये फरक जर पाहिला तर 4चा येतो. 18 आणि 24 मधला जर फरक पाहिला तर 6 येतो. आणि 24 आणि 32 यांच्यातला फरक पाहिला तर 8 येतो. म्हणजे इथं आपण काय केलं बघा बरं, तर इथं 12 मध्ये 2 मिळवलं 14 आलं, 14 मध्ये 4 मिळवलं 18 आलं, 18 मध्ये 6 मिळवलं 24 आलं, 24 मध्ये 8 मिळवलं 32 आलं. आता 32 मध्ये आपल्याला हा क्रम काय आहे तो बघावा लागणार आहे. 2, 4, 6, 8 म्हणजे इथं आपल्याला याच्यामध्ये 10 मिळवावे लागणार आहेत. त्यावेळेला आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळणार आहे. म्हणजे 32 मध्ये जर आपण 10 मिळवलं म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती 42 ही संख्या असणार आहे. आता लक्षात आलं आपल्या की इथं फरक नेमका कसा असू शकतो. कधी कधी एकसारखा फरक असू शकतो. म्हणजे इथं जर आपण असं घेतलं की 4, 10, 16, 22 प्रश्नचिन्ह. आता काय होणार आहे, इथं जर फरक काढला तर आपण 4 आणि 10 मध्ये 6चा फरक आहे, इथं 6चा फरक आहे, इथं 6चा फरक आहे. म्हणजे आपला इथं सुद्धा 6चा फरक ठेवावा लागणार आहे. अशा पद्धतीनं म्हणजे इथं काय केलं, सारखा फरक आला.
कधी कधी दोन दोनचा फरक येत असतो, म्हणजे पहिला दोनचा फरक, नंतर तीनचा, पुन्हा दोनचा, पुन्हा तीनचा, पुन्हा दोनचा, तीनचा, अशा अशा क्रमानं वाढत जातात. कधी कधी तीन तीन संख्यामधला फरक काढला जातो. पहिल्यात दोनचा फरक, नंतरच्या तीनचा आहे, नंतरच्या चारचा आहे, पुन्हा दोनचा आहे, पुन्हा तीनचा आहे, अशा पद्धतीनं, म्हणजे ह्या पद्धतीनं फरकावर जे आधारित उदाहरणं आहेत ना, ही अशा पद्धतीची उदाहरणं हे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहेत. पुढे जातोय. दुसरा प्रश्न आहे 89, 84, 77, 66, 53 प्रश्नचिन्ह. आपल्याला कळलं पाहिजे नेमकं इथं ही जी चेन आहे, ही जी मालिका आहे, ही नेमकी कशाची आहे. आता पाहूया आपण की इथं आता कुठल्या पहिल्यांदा पाहायचं कोणता, संख्यांच्या कुठल्या प्रकारात बसतंय का ते पाहायचं. संख्यांचा कुठला प्रकार, त्याच्यानुसार वर्गसंख्या, घनसंख्या ह्या क्रमानं कुठं आहे का. दुसरं पाहायचं, फरक बघायचा त्यांचा फरक. तिसरा यातला जो प्रकार पाहायचा आहे तो मागील संख्येवर क्रिया करून, मागील संख्येवर, म्हणजे या क्रमानं आपण जर शोधत गेलो तर आपल्याला त्याचं उत्तरापर्यंत आपल्याला लवकर जाता येणार आहे. आणि चौथा याचा जो आहे तो म्हणजे एका आड काही संबंध असतात. मग या ओळीनं आपण ह्या प्रमाणे जाऊया. पहिले संख्यांचे प्रकार बघायचे, हे बघणं सोपं आहे की एका दृष्टिक्षेपात आपल्याला सहजपणे कळतं की हे संख्यांच्या कुठल्या प्रकारामध्ये बसतंय. नंतर आपण पाहायचा आहे तो फरक पाहायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन मागील संख्येवर क्रिया करून आणि एकाड, या पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. चला जाऊया, आपण यांचा फरक पाहूया. तर आता या दोन्ही 89 आणि 84 याच्यामध्ये 5 वजा केले तेव्हा 84 मिळालं. 84 मधून पुन्हा इथं 7 वजा केलं त्यावेळेला 77 मिळालं. 77 मधून इथं वजा 11 केले त्यावेळेला 66 मिळालं. आणि याच्यातून पुन्हा वजा 13 केले आपल्याला 53 मिळालं. आता मात्र इथं ही मालिका कशाची तयार झाली ना हे आपल्याला कळतंय. काय होतं इथं बघा, पहिल्या संख्येतनं 5 वजा केलं, दुसऱ्या संख्येतनं 7 वजा केलं, तिसऱ्या संख्येतनं 11. मग वजा करायचं म्हणजे कोणत्या पद्धतीने वजा करायचंय, तर 5, 7, 11, 13 म्हणजे हे काय आलं, तर या आहेत या मूळ संख्या आहेत. म्हणजे आपला नियम इथं ठरला की इथं ज्या मूळ संख्या आहेत या मूळ संख्या क्रमाने कमी करत जाणे. म्हणजे मग आता 53 मधून याच्या पुढची मूळ संख्या येते 17. मग 53 मधून 10 वजा केले 43 आणि 43 मधून 7 वजा केले तर हित संख्या जी येणार आहे 36 आपल्याला मिळणार आहे. म्हणजे इथं क्रम कोणता आहे, तर मूळ संख्या क्रमाने 5 पासूनच्या पुढच्या संख्या ह्या क्रमाने वजा करत जाणे, हा इथं आपला नियम आला. पुढे जातोय आपण. 2, 4, 10, 30, 105 प्रश्नचिन्ह. संख्या लहानापासून सुरू झालेल्या, 2 पासून सुरू झालेल्या आहेत. इथं 2 पासून ही संख्या सुरू झालेली आहे. मग आता फरक बघू बरं आपण काय जुळतोय का. इथं 2 आहे, इथं 6 आहे, इथं 10 आहे, इथं तर खूपच आहे, म्हणजे साधारण 75 असा फरक आहे. म्हणजे इथं फरकांचा काही संबंध लागेल असं वाटत नाही. संख्यांच्या प्रकारात कुठल्या काही बसत नाही. मग आता काय करावं लागणार आहे, तर याच्यातला पुढचा एक नमुना असा आहे की याच्यामधला इथं जर आपण बघितलं 2 आणि 4 मध्ये काय संबंध येऊ शकतो, तर 2 मध्ये 2 मिळवलं तर 4 येऊ शकतात. हा पहिला, 2 मध्ये 2 मिळवलं तर 4 येऊ शकतात. आणखीन 2 आणि 4 मध्ये काय संबंध येऊ शकतो, तर 2चा वर्ग केला तर 4 येऊ शकतो. आणखीन काय 2 आणि 4 मध्ये संबंध येऊ शकतो, जर 2 ची दुप्पट केली तर 4 येऊ शकते. ह्या सगळ्या शक्यता आहे आणि याच्यातली कुठली तरी एखादी शक्यता आपल्याला इथं पाहावी लागणार आहे. मग इथं जर बघितलं आपण, आता पुढे संबंध काय लागतोय का त्यांचा, 2 2 वाढवले नाही, वर्गांचा काय संबंध लागतोय का नाही. मग इथं बघूया आपण, बे दुने 4 काय केली, इथं ह्या 2 ची दुप्पट केली. 2 ची दुप्पट केली ना
त्यावेळेला आपल्याला 4 मिळते. आता इथं काय संबंध लावलाय बघा बरं. इथं आता 4 आणि 10 मध्ये काय संबंध लावलाय, तर इथं जर आपण बघितलं तर 4 ची दुप्पट करून त्याच्यात 2 मिळवलंय. मग 2 मिळवलंय याचा अर्थ 4 चा पुन्हा निम्मा मिळवलाय. मग दुप्पट करायची आणि पुन्हा 4 चा निम्मा करायचा, म्हणजे त्याची ह्या 2 ची 4 ची ही झाली 2.5 पट असं म्हणूया आपण. याची झाली 2.5 पट. मग आता 10, पुन्हा 10 आणि 30 चा काय संबंध येतोय, तर 10 त्रिक 30. साधारण आपल्याला क्लू इथं लागलेला आहे की काय केलं, इथं दुप्पट केली, इथं 2.5 पट केली, इथं तिप्पट केली. मग आणि इथं बघूया आता ते जुळतंय का, तर 30 त्रिक 90 आणि पुन्हा 30 चा निम्मा त्यात मिळवला, म्हणजे तिप्पट केली आणि पुन्हा निम्मा त्यात मिळवला, म्हणजे ती झाली 3.5 पट. आता मात्र इथं एक मालिका जुळलेली आहे. काय मालिका जुळली, पहिल्यातली दुप्पट करायची, नंतर काय करायची, त्याची 2.5 पट करायची, नंतर काय करायची, त्याची तिप्पट करायची, आणि नंतर काय करायची आहे, त्याची 3.5 पट केलेली आहे. मग आता आपल्याला पुढं काय करावं लागणार आहे, तर याची पुन्हा 4 पट करावी लागणार आहे. म्हणजे इथं 105 ची आपल्याला 4 पट करावी लागणार आहे. 4 पंचे 20, 2 आणि 4 एक 4. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागची जी संख्या येणार आहे ती 420. इथं कोणता नियम आपण वापरला, तर मागची जी संख्या आहे त्या संख्या क्रमानं दुप्पट झालेली आहे, त्याच्या पुढची 2.5 पट झालेली आहे, त्याच्या पुढची तिप्पट झालेली आहे, त्याच्या पुढची 3.5 पट, त्याच्या पुढची 4 पटीनं, म्हणजे पट अर्धा अर्धा पट याच्यात वाढत गेलेली आहे. पण हे आपल्याला साधारण लक्षात आलं पाहिजे की इथं काय नेमका काय संबंध लावलेला आहे. आणि क्रमसंबंधाच्या बाबतीत आपण जर लक्षात घेतलं, हा जर संबंध अगदी सुरुवातीला काही 5-10 सेकंदामध्ये लागला तरच, नाहीतर मग त्याच्यावर खूप कष्ट घ्यावं लागतं. मग म्हणून आपल्याला ह्या संख्यांचे जे प्रकार आहे ते माहीत असले पाहिजे, आणि इथं नजर एकदा टाकली ना की लगेच लक्षात आलं पाहिजे. म्हणजे पट्टीने वाढत जाणे. कधी कधी असंही होईल आपल्याला की इथं 15 आहे, 15 ची दुप्पट केली, 15 ची इथं दुप्पट केली, 15 दुने 30, 30 दुने 60, 60 दुने 120. मग इथं किती येईल, म्हणजे इथं काय केले, पट अनुक्रमे फक्त दुप्पटच केलेली आहे. इथं मात्र तसं केलेलं नाही, ही पट अनुक्रमे दुप्पट दुप्पट करत गेलेली आहे. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पुढं आहे 364, 455, 546 आणि 637. काय केले बघा बरं. आता इथं जरा संख्यांवर नजर टाका. संख्या मोठ्या आहेत, 3 अंकी संख्या आहेत. संख्या 3 अंकी संख्या इथं आहे 364 आणि इथं आहे 455. पहिल्यांदा ह्या दोन्ही मधला जर आपल्याला संबंध कळला, ह्या दोन्ही मधलं काय आहे संबंध आहे तो जर आपला जोडला, तर आपल्याला पुढच्या मालिका जोडणं सोपं होतं. काय केले बघा बरं. इथं 364 आणि 455 आपण मग इथं काय केलं, तर हा 3 आहे ना, त्याच्या ऐवजी इथं 4 घेतला. म्हणजे केलं काय, कधी कधी असेही अंक बघावे लागतात. पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, मग काय होत गेलेत, वाढत गेलेत, कमी होत गेलेत, नेमका काय संबंध जोडलेला आहे. आणि मग इथं काय केले बघा, बघितलं आपण या 3 मध्ये 1 मिळवला. म्हणजे थोडक्यात काय करायचं, इथं दशक स्थानामध्ये शतक स्थानामध्ये 1 मिळवायचा, शतक स्थानामध्ये 1 मिळवायचा. आता दशक स्थानचे अंक बघूया आपण. इथं 6 आहे, इथं 5 आहे, म्हणजे दशक स्थानच्या अंकामधून 1 वजा करायचा आहे. आणि आता आपण एकक स्थानचे अंक बघू. एकक स्थानी इथं 4 आहे, इथं 5 झाला, म्हणजे एकक स्थानाच्या अंकामध्ये 1 मिळवायचा आहे. काय केलंय, तर आपल्या लक्षात येतंय की एकक स्थानच्या अंकामध्ये 1 मिळवायचा आणि पुढं जायची, पुढची संख्या तयार करायची. दशक स्थानातून 1 कमी करायचा, पुढची संख्या, आणि शतक स्थानामध्ये 1 मिळवायचा. मग आता हे सगळीकडे असंच झालंय का,
आपण पहिल्या 2 संख्यांचा पडताळा घेतला, पण आपल्याला आता पुढं दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा सुद्धा पाहावं लागणार आहे. बघितलं इथं 4 आणि 1 5 आहे बरोबर. याचा अर्थ आपण जे म्हणतोय ना ते बरोबर आहे. तसंच 5 आणि 4 काय केला, याच्यातनं आपलं काय ठरलंय, दशक स्थानच्या अंकातनं 1 वजा करायचा म्हणजे बरोबर आहे, आणि एकक स्थानच्या अंकामध्ये पुन्हा 1 वाढवायचा आहे. मग आता असंच याच्यामध्ये सगळीकडे आहे का, तर दिसतंय आपल्याला 3 4 5 6 म्हणजे इथं येणार आहे 7. शतक स्थानचा अंक हा 7 येणार आहे. त्याच्यानंतर दशक स्थानी इथं 6 आहे, इथं 5 4 3 म्हणजे इथं येणार आहे ते 2 येणार आहे. एक एकने कमी होत गेलाय. आणि नंतर इथं 4 5 6 7 आणि मग इथं येणार आहे 8. म्हणून इथं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या जी आहे ही 728 येणार आहे. आपल्या हे लगेच लक्षात येत नाही, आणि इथं आपण बघितल्यानंतर मात्र आपल्याला लगेच कळलं पाहिजे की इथं काय नेमकं घडलेलं आहे, इथं नेमकं काय होत आहे. हे जर आपल्याला कळलं तर आपल्या पटकन लक्षात येतं. आणि आपण मग किंवा इथं जर तुम्ही फरक वजाबाकी करत आले ना, 364 वजा 455 त्यातनं ही वजा केली तर याच्यातला फरक सुद्धा हा सारखाच येणार आहे. या पद्धतीने अशा पद्धतीचे प्रश्न, म्हणजे कधी कधी आपल्याला या क्रमाच्या संख्यामध्ये जायचंय कसं हे कळलं पाहिजे. कधी कधी आपल्याला पहिले अंक शोधावे लागतात, दुसरा अंक शोधावा लागतो, तिसरा अंक शोधावा लागतो, आणि त्यांच्यात काय संबंध आहे तो बघावा लागतो. पुढचा प्रश्न आहे 41 43 47 53 आणि पुढं प्रश्नचिन्ह आहे. आणि आपल्या 8वीला एक प्रकार माहित आहे की याच्यामध्ये 2 अचूक पर्याय निवडा. द्विपर्यायी काही प्रश्न असतात, 2 पर्याय त्याचे योग्य होत असतात. अशा पद्धतीचा प्रश्न कदाचित 2 पर्याय निवडा असा येऊ शकतो. मग आता 2 पर्यायातनं 2 त्याचे निवडायचे आहेत आणि त्याचे 2 गोल रंगवायचे आहेत. पण ते 2 क्ल्यू कोणते आहेत ना हे आपल्याला कळलं पाहिजे. पहिला क्ल्यू तर आपल्याला लगेच लक्षात येतोय की इथं 41 43 47 53. याचा अर्थ इथं काय होतंय तर 41 ही मूळ संख्या आहे, 43 मूळ संख्या आहे, त्याच्या पुढची मूळ संख्या 47, त्याच्या पुढची मूळ संख्या 53, म्हणजे त्याच्या पुढची मूळ संख्या येणार आहे ती 59 येणार आहे. म्हणजे आपल्याला पहिला पर्याय तर मिळाला 59. त्याला कोणता क्ल्यू लावला आपण, कोणता नियम लावला तर या चढत्या क्रमाने असणाऱ्या मूळ संख्या. आता दुसरा क्ल्यू याला लावायचा आहे. जेव्हा 2 पर्याय आपल्याला निवडायचे असतात त्यावेळेला त्याच्या 2 मार्ग असतात, त्या 2 मार्गाने आपल्याला जायचंय, आणि त्या 2 मार्गाने गेल्यानंतर जी उत्तरं येतील ती खाली 4 पर्यायांपैकी 2 पर्यायांमध्ये कुठेतरी असणार आहेत, आणि त्याचे गोल आपल्याला ते 2 गोल रंगवायचे आहेत. जर पर्याय क्रमांक 1 आणि 4 उत्तर असेल आणि जर तुम्ही 2 आणि 4 लिहिलं म्हणजे 1 गोल बरोबर आला, एकही मार्क मिळत नाही. त्यामुळं आले तर दोन्ही गोल हे व्यवस्थित रंगवले पाहिजेत, आणि ते दोन्ही जर बरोबर असतील तरच त्याचे 2 गुण आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपल्याला हा पहिला पर्याय कळाला. जाताना आपण कोणत्या मार्गाने गेलो तर मूळ संख्यांच्या मार्गाने गेलो. आता ह्याच्यात आणखीन काय केले पुढं तर आता याच्यात आपल्या लक्षात येईल, जर आपण फरक पाहिला तर इथं फरक आहे 2चा, इथं फरक आहे 4चा, इथं फरक आहे, इथं जर आपण बघितलं 6चा, म्हणजे आता इथं आणि पुढची येणारी संख्या याच्यामध्ये फरक पाहिजे 8चा. आणि म्हणून 53 आणि 8, 8 आणि 3 11, म्हणजे याचे हे 2 मार्ग वेगवेगळे झाले. 2 वेगवेगळ्या मार्गाने 2 वेगवेगळी उत्तरं निघालेली आहेत. एक आहे 59 आणि एक आहे 61. मग तिथं पर्यायात कुठेतरी हे 2 पर्याय असतील आणि मग त्याचे 2 गोल आपल्याला रंगवावे लागणार आहेत. 2 पर्यायावर बऱ्याचदा आपली गडबड होते ती ह्या 2 पर्यायांवर होते. 2 पर्यायांपैकी मग एक मार्ग सापडतो पटकन, पण दुसरा मार्ग जर सापडला नाही ना तर मात्र मग आपल्याला त्याचे गुण मिळत नाहीत. आणि म्हणून इथं आपण पहिला नियम लावला
तो मूळ संख्या आणि दुसरा नियम लावला फरक अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10 या क्रमानं पुढं जात आहे. अशा पद्धतीचं. पुढं 795, 698, पुढं 609, 526, 447 आणि पुढं आहे ते प्रश्नचिन्ह. संख्यांच्या कुठल्या प्रकारात बसतंय का? तर आता एवढ्या मोठ्या संख्या आहेत म्हणजे त्या संख्यांच्या प्रकारात कुठं बसल असं वाटत नाही. बर, पुढे जाऊया. मग आपलं काय ठरलंय की फरक बघायचा. मग फरकामध्ये बघूया आपण 795 वजा 698 करूया आपण. 795 वजा 698, 8 आणि 7 15. पुन्हा इथं 19 मधनं 10 गेले, 9 राहिले, हातचा दिला परत. इथं याच्यातला फरक आला 97. याच्यातला फरक जो आहे तो आहे 97. मग आता पुढं बघूया ना आपण फरक. इथं जर बघितला मग 698 वजा 609 हा जर फरक आपण बघितला 698 वजा 609. मग आता इथं 18 9 आजचा दिला, पुन्हा इथं 9तनं 1 गेले 8, पुन्हा 0 म्हणजे इथं फरक आला 89. आता मात्र इथं आपल्याला साधारण संबंध लागला की काय होतं इथं साधारण आपल्या लक्षात आलं 97 89 दोन संख्या लगेच आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. आणि ते एकदा डोळ्यासमोर आले ना आपल्या की तिथं आपल्याला साधारण क्लिक होतं की इथं मूळ संख्यांचा काहीतरी संबंध आहे. म्हणजे इथं 97 89 याच्यातनं हे वजा केलं तर 9तनं 6 इथं 3 आणि इथं 8 म्हणजे इथं फरक आला 83चा. म्हणजे आपण जो केलेला आहे तो बरोबर आहे. म्हणजे आपण जो क्लू लावलेला आहे म्हणजे इथं फरक 97 89 83 इथं फरक आहे तो जर बघितला तर 79 म्हणजे इथं फरक येणार आहे तो 73. म्हणजे या संख्येमधून 73 वजा केल्यानंतर जी संख्या मिळणार आहे ती संख्या प्रश्नचिन्हाच्या जागीची संख्या असणार आहे. म्हणजे इथं 447 वजा 73 4 7 आणि 1 इथं 3 म्हणून इथली संख्या येणार आहे ती 374 ही संख्या येणार आहे. म्हणजे फरक बघणं, पहिल्यांदा फरक बघायचा आणि मग फरकात काय संबंध जोडला आहे, फरकामध्ये काय संबंध आहे हे एकदा कळलं की आपल्याला त्या प्रकारचे प्रश्न हे सोडवता येतात. पुढे जातोय आपण आता. इथं 26 39 65 91 143 169 आणि पुढं काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. आता इथं काय केलंय, फरक जर बघितला तर इथं साधारण फरक आहे 13चा. इथं मात्र फरक आहे तो 26चा. इथं सुद्धा फरक आहे तो 26चा. इथं फरक आहे तो काय वेगळाच आहे. म्हणजे इथं 43 आणि हे 9 52चा. म्हणजे इथं फरक काय, फरकावर आपल्याला जाता येणार नाही. आपलं ठरलं फरकाचा इथं काही संबंध नाही. मग काय आता, मग इथं जर बारकाईने निरीक्षण केलं ना तर ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत ना ह्या 13च्या पाड्यातल्या आहेत किंवा 13ने विभाज्य सगळ्या संख्या आहेत. बरोबर आहे. 13 दूने 26, 13 त्रिक 39, 13 पाची 65, 13 साती 91, 13 गुणिले 11 हे 13 गुणिले 13. म्हणजे काय केलं इथं तर 13च्या पाड्यातली म्हणजे 13ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. पण इथं 13ने भाग जाणाऱ्या पण क्रमानं नाहीत ना. 13 दूने 26, 13 त्रिक 39, 13 चौक 52, 13 पाचे 65 आणि प्रश्नचिन्ह दिलं असतं आपण लगेच तिथं 78 लिहिलं असतं 13च्या पाड्यातली. पण असा फरक बी त्यांच्यातला सारखा नाही ना. मग आता बघूया आपण इथं काय केलंय तर 13 गुणिले 2 केलंय. इथं काय केलंय 13 गुणिले 3 केलंय. इथं 13 गुणिले 5 केलंय. इथं 13 गुणिले 7 केलंय. इथं
13 गुणिले 11 बरोबर 143 येतं. आणि इथं हा तर 13चा वर्गच आहे, म्हणजे 13 गुणिले 13 म्हणजे 13 भाग जाणाऱ्या ह्या सगळ्या संख्या आहेत. आणि मग पण आता इथं घेताना कुठली घ्यायची? इथं 2 3 5 7 पुढे 11 13 याच्यावरनं आपल्या लक्षात येतंय की इथं जर बघितलं 2 3 5 7 11 13 म्हणजे इथं 13ला मूळ संख्यांनी पुढच्या मूळ संख्येनं गुणावं लागणार आहे. म्हणजे 13ला आपल्याला 17 गुणावं लागणार आहे. म्हणून 17 त्रिक 51, 17 एक 17, 17 आणि 5 22. म्हणून पुढची संख्या जी येणार आहे ती 221 ही येणार आहे. काय होतंय बघा बरं इथं. इथं नुसत्या 13च्या पाड्यातल्या 13 विभाज्य संख्या असंही नको आहे आपल्याला, कारण त्यानं जुळत नाही. मग आपल्याला त्याच्या पुढे जावं लागणार आहे. 13ने मूळ संख्यांना गुणणे. 13 या संख्येने मूळ संख्यांना गुणत पुढं पुढं जाणे आणि त्याची ती मालिका ही तयार झालेली आहे. पुढं बघूया आपण. 45 55 70 91 119. इथं जर आपण आता यांचे फरक जर शोधत गेलो तर यांच्यामधला फरक आहे 10चा, यांच्यामधला फरक आहे 15चा. आता आपल्या लक्षात येईल यांच्यामध्ये फरक जो आहे तो आहे 21चा आणि यांच्यामधला जो फरक आहे तो आहे 91 आणि 28 119. आता नेमकं ह्या 10 15 21 28 काय आहेत? मग आपल्या डोक्यात क्लिक होतं की या ज्या संख्या आहेत ना या सगळ्या संख्या ह्या त्रिकोणी संख्या आहेत. क्रमाने वाढत जाणाऱ्या 10 पासून पुढे वाढत जाणाऱ्या ह्या सगळ्या त्रिकोणी संख्या आहेत. मग आता पुढची त्रिकोणी संख्या येते याच्यातली 36. म्हणजे काय करावं लागणार आहे? 119 मध्ये आपल्याला 36 मिळवावं लागणार आहे. 9 6 15 3 4 5 आणि एकाचा 1. म्हणून इथं प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 155 ही येणार आहे. फरक नेमका आपण कोणता गुणधर्म लावला इथं? फरक अनुक्रमे त्रिकोणी संख्यांनी वाढत जात आहे अशा पद्धतीचं. पुढं 11 13 17 25 32 प्रश्नचिन्ह. बघू बरं आपण फरक आता बघूया. आपलं पहिलं काय ठरलंय? फरक बघायचं. इथं 2चा फरक आहे, इथं 4चा फरक आहे, इथं 8चा फरक आहे, इथं 7चा फरक आहे. काय 2 4 8 7 नाही काय संबंध लागेल. इथं 2 न वाढला, इथं 4 न वाढला, पण इथं लगेच 1 न कमी झाला. म्हणजे ठराविक क्रमानं असा फरक वाढत नाही. मग आता अशा वेळेला आपल्याला एक विचार करावा लागेल की काय झालेलं आहे इथं. तर आपल्या इथं जर बघितलं फरक इथं 2चा आहे. मग 2चा फरक म्हणजे काय झालंय पहा. तर इथं जे 11 आहे ना, हे 11 यातले जे अंक आहेत ना, कोणते अंक आहेत त्याच्यात? 11 मध्ये 1 आणि 1 हे 2 अंक आहेत. मग ह्या 2 अंक त्याच्यात मिळवायचे आहेत. म्हणजे त्यांची 11 अधिक हे 2 11 आणि 2 13. म्हणजे इथं काय केलं? संबंध बघा. मागील संख्येवर क्रिया करून या 11वर क्रिया केली. काय केली? तर यातल्या अंकांची बेरीज केली आणि ती ह्या मागच्या संख्येमध्ये मिळवलेली आहे. तसंच आता पुढं होतंय का बघूया आपण. 13 अंकांची बेरीज येते 4. 13 आणि 4 आले बरोबर आहे 17. म्हणजे आपण आता मार्गावर आहोत. 17 17 मग आता याच्या अंकांची बेरीज 8 म्हणून इथं आलं 25. म्हणजे 8चा फरक का पडला? तर 8चा फरक ह्या दोन्हींची बेरीज केली ना म्हणजे इथं 8 येतोय. हे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. आणि मग इथं 8 25. आता या 25 मध्ये याच्या अंकांची बेरीज 25 आणि अधिक 7 32. मग आता काय करावं लागणार आहे? या 32 मध्ये याच्या अंकांची बेरीज 3 अधिक 2 3 आणि 2 5 मिळवायचे आहे. आणि म्हणून पुढची संख्या जी मिळणार आहे ती येणार आहे 37.
काय झालं आता इथं बघा, आपण जो मगाशी तिसरा प्रकार पाहिला होता ना, मागील संख्येवर क्रिया करून पुढील संख्या मिळवणे, अशा पद्धतीनं. म्हणजे ह्या मागच्या संख्येवर काय क्रिया केली, तर मागच्या संख्येतले जे अंक आहेत त्या अंकांची बेरीज त्या संख्येमध्ये मिळवली, ही त्याच्यावर क्रिया केलेली आहे. पुढं 13